छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण सर्वांनाच माहीत आहे. त्या वेदोक्त प्रकरण घडल्यानंतर शाहू महाराजांनी असं ठरवलं की बहुजनांच्या मुलांना वेदाचं शिक्षण द्यायचं आणि त्यांना स्वतःचे विधी पूजा अर्चा स्वतःला करायला शिकवायचं. शाहू महाराजांनी ते पाऊल उचललं आणि बहुजनांच्या मुलांना वेद शिकण्याची शाळा त्यांनी सुरू केल्या. आज पेपरला बातमी आली लोकसत्ताला की 2027चा जो कुंभमेळा आहे त्या कुंभमेळ्यासाठी पुरोहित कमी पडतील, म्हणून पुरोहित वर्गाचं शिक्षण तरुण मुलांना द्यायचं आणि त्या कुंभमेळ्यामध्ये पौरोहित्य करण्यासाठी पुरोहित कमी पडणार नाही त्याची ती योजना त्यांची चालू होती आखायची काम. तर त्याच्यामध्ये पुरोहित वर्गाने विरोध केला की हे काम आम्ही करायला सक्षम आहोत, याकडे प्रशासनाने लक्ष देऊ नका, ही प्रशासनाची योजना होती. मग जर पुरोहिताचं काम जर बहुजनाच्या मुलांनी शिकलं त्यांना काय अडचण आहे? शिकू द्या ना बहुजनांच्या मुलांना पौरोहित्य करण्याचं काम, त्यांना त्यांची विधी पूजा अर्चा करू द्या ना त्यांच्या हाताने. का तुम्ही विरोध करताय? त्यांचा उपनयन विधी करून घ्या, मग त्यांना त्यांच्याकडे जाणव घाला, त्यांना तुमच्या बरोबर घ्या, त्यांना समानतेचा दर्जा द्यायला काय अडचण आहे तुम्हाला? तसे तुकाराम महाराज म्हणले ते विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ, सगळे भेदभाव जगद्गुरु तुकोबारायांनी नाकारले होते, वारकरी संप्रदायाने नाकारले होते. मग तुम्ही का असा भेदभाव करता? तुम्हाला असं भेदभाव करायचा आहे का? बहुजनांना बघा भाऊ काय चाललंय, ही लोकसत्तेला आलेली बातमी बघा. आज बहुजनांना यांना स्वतःच्या मांडीला बसून घ्यायचंच नाही, स्वतःच्या लेवलला घ्यायचंच नाही यांना. बहुजनांना यांना खालीच ठेवायचं शूद्र म्हणून. आणि वर्णव्यवस्था कोण पाळतं हे या बातमीवरून बघा तुम्ही आता. आणि म्हणतात वर्णव्यवस्था संपली. कसली संपली वर्णव्यवस्था? बघा ही